हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असा पालक पुलाव किंवा पालक राईस बनवणार आहे. चला मग कसा बनवायचा ते बघू. सर्वप्रथम 2 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालावा व नंतर गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये तेजपान, 4 ते 5 मिरे, 2 लवंग टाकून व 1 छोटा चम्मच तूप व थोडे मीठ टाकून ते मिक्स करून त्यात भिजवलेला बासमती तांदूळ टाकावा व तो 90 ते 95% शिजवून घ्यावा. तांदूळ शिजल्यानंतर तो एका चाळणीमध्ये काढून घेऊन त्यावर अर्धा ग्लास थंड पाणी टाकावे. थंड पाणी टाकल्याने राईस मोकळा राहतो, गचका होत नाही. नंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून ते गरम झाल्यानंतर स्वच्छ धुतलेला पालक टाकून तो 7 ते 8 मिनिट शिजू द्यावा. तो शिजल्यानंतर त्याला थंड पाण्यामध्ये टाकावं. पालक ब्लांच केल्यामुळे पुलावला चांगला हिरवा कलर येतो व तो पालक 5 मिनिटांनी थंड पाण्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून व थोडे अद्रकचे तुकडे टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून ते गरम झाले की थोडे काजूचे तुकडे लालसर तळून घ्यावे. नंतर त्याच तुपामध्ये बारीक कापलेला लसूण, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा हे चांगले परतवून घेऊन त्यामध्ये 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या व लांब लांब कापलेली शिमला मिरची टाकून त्यावर थोडे मीठ टाकून त्यावर झाकण ठेवावे. शिमला मिरची शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मटर टाकून व थोडा गरम मसाला, हळद व चवीनुसार लाल तिखट टाकावे व ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पालकची पेस्ट टाकावी. ते 10 ते 10 मिनिट शिजू द्यावे व नंतर शिजवलेला राईस त्यामध्ये टाकून व चवीनुसार मीठ टाकावे. ते मिक्स करून गॅसच्या मंद आचेवर 10 ते 15 मिनिट त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. त्यानंतर झाकण काढून बारीक कापलेला कोथिंबीर व तळलेले काजू टाकून मिक्स करावे. अशा प्रकारे मस्त पौष्टिक असा पालक पुलाव तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.